आता मी पण बघतोच कामगार काय करू शकतात। कोरडे, सगळ्यांनी इथे नीट लक्ष द्या। ज्यांना कामाची गरज नसेल, ज्यांना पैशांची गरज नसेल, एस्पेशली ज्यांना मिस लीडर सोबत आंदोलन करायची हौस असेल, त्यांनी आता या रेषेच्या पलीकडे जाऊन उभं राहायचंय। आहे कोणात हिम्मत? काय झालं मिस लीडर? कोणीच नाही आलं? तुमचं आंदोलन सुरू होण्याच्या आधीच संपलं। सो सॅड। आंदोलन अजून सुरू व्हायचंय सर। राणे थांब, मी पण येतो तुझ्याबरोबर। नाही गोट्या, ही लढाई मला एकटीला लढू दे, कारण याचे परिणाम खूप डेंजर होणार आहेत आणि मी माझ्या मनाची तयारी केली, ते मी तुला नाही भोगू देणार। नाही भावा, मी जर आता तुझ्या सोबत नाही आलो ना तर मला तुझा मित्र म्हणून घ्यायची लाज वाटेल। गोट्या, तुला शपथ आहे माझी, तू पुढे यायचं नाही। आता हे आंदोलन तेव्हाच संपेल जेव्हा आमच्या अडचणी सोडवल्या जातील। बाकीच्यांचं माहित नाही, पण इथून पुढे तुझ्या अडचणी वाढणार आहेत एवढं मात्र नक्की। ही लाईन क्रॉस करून तू ऑलरेडी या फॅक्टरीच्या बाहेर गेलीच आहेस, पण तुला जो कोणी जॉईन करेल ना या क्षणी इथे, त्यांच्यासाठी पण या फॅक्टरीचे दरवाजे कायमचे बंद होतील। कायमचे। भाऊजी, हिला इथे आपल्या जागेवर आंदोलन करण्याचा काहीच अधिकार नाहीये। हिला इथून हाकलून द्या। बरोबर आहे उर्मिलाचं। गजा, आत्ताच्या आत्ता या मुलीला इथनं धक्के मारून बाहेर काढा। ही मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय। हाकलून द्या हिला इथनं। कोरडे, तुमचं काय बाकीच्यांचं? चला आपापल्या कामाला लागा। कमला का चल, हे राणी उठ, चल चल बाहेर चल, तिला गेटच्या बाहेर सोडून ये। ए उठ, गजा थांब। हात जरी लावाल ना की आत राखा।
हे संस्कार आहेत माझे? एक मुलगी खाली बसते त्याला धक्के मारून हाकलून देता तुम्ही? ते काय चाललंय माझ्या फॅक्टरीत? तिथे कामगारांची मंडळी गेट वरती उभी आहेत आणि विनवण्या करतायत, आम्हाला हात येऊ द्या, हात येऊ द्या, आणि इकडे हा तमाशा. एक फॅक्टरी आहे का काय आहे? हे तुमच्या त्या उद्धट आणि मुजोर कामगार मुलीला विचारा ना. आणि काय झालंय? आबासाहेब, खूप चुकीच्या गोष्टी घडतायत या फॅक्टरीत. आम्हाला कसलीच कल्पना न देता आमच्यावरती अनेक नियम लादले जात आहेत. 18 तास काम करायची सक्ती केली जाते आमच्यावर. बरं, नाईलाजाने आम्ही ते मान्य पण केलं. पण रात्रीच्या वेळी आम्हाला धड जेवणाचा ब्रेक पण मिळाला नाही. अहो, इथं कुठलीच जेवणाची सोय नाहीये, तरी हे कामगार काम करतात. तुम्ही कामगारांची अवस्था बघा आबा. कोणाच्याच अंगात उभं राहायची पण ताकद नाही, तरी सुद्धा जोर जबरदस्तीने काम करायला सांगताय. बरं, आम्ही कुठला तोडगा द्यायचं म्हटलं तर सर ते पण ऐकून घेत नाही. सरांनी एकदा कामगारांच्या जागी येऊन आहे ना, त्यांची काय समस्या आहे, काय अडचण आहे हे समजून घेतलं पाहिजे. आता या अडचणीत, या परिस्थितीत आम्ही काय करायचंय आबा, तुम्हीच सांगा. आम्ही काय करायचं म्हणजे? जरा काय झालं की तुम्ही लगेच आंदोलन करणार का? आबा, तुम्ही हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. सगळ्या कामगारांना बिघडवते ही. हो साहेब, तुम्ही एकदा आमच्या जागेवर येऊन बघा, तुम्हाला कळेल आम्ही काय सोचतोय ते. हे का ते? अरे तू काय बोलतोय कळतंय का तुला? आणि कोणासमोर बोलतोय? काय चुकीचं बोलतोय तू? सांगा ना, काय चुकीचं बोलला गजाभाऊ तो? अहो, खरं तर तुम्ही युनियन लीडर म्हणून जे करायला पाहिजे ना, ते मला करावं लागतंय. तुम्हाला नाही दिसलं का प्रियाताला चक्कर आलेली? हो, कामगारांची अवस्था नाही दिसली का तुम्हाला? तरी सुद्धा तुम्ही मालकांना साथ देताय. अहो, हे म्हणजे कुंपणच शेत खाताय अशी गत झालीये तुमची. तुम्ही इथं बसून जो कामगार आंदोलन करतोय ना, त्याची साथ दिली पाहिजे होती. तर तुम्ही उलट मला हात धरून बाहेर काढताय. ते नशीब कामगारांचं म्हणून आबासाहेब आले, नाहीतर हे आंदोलन तर इथंच संपलं असतं ना. आबासाहेब, आता तुम्हीच काय तो न्याय करा. सकाळपासून कामगार उपाशी आहेत. अहो, अशाने जीव जाईल एखाद्याचा. तुम्ही स्वतःच्या चुका कधी मान्य करतच नाही. आता तुमचा लेख चुकतोय तर त्याच्या चुका तुम्ही आईच्या पत्राखाली घेताय. सांगा तुमच्या लेखाला, परदेशातून शिकून आला, MD झाला, त्याला मी केला म्हणजे मालक नाही झाला तो आदर कमवावाच लागतो. MDच्या खुर्चीत बसण्याआधी कामगारांबद्दलचे कायदे काय आहेत, नियम काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि ते पाळावेही लागतात. माझा इंद्रा नियमांना धरूनच वागणार आहे. हो, हा नियमाला धरून वागतो. ते कामगार उपाशी असताना हा केबिन मध्ये बसून पोटभर जेवत होता, तेव्हा कुठे गेले नियम? कायद्यानं कामगारांना विश्रांती देणं बंधनकारक आहे ही साधी गोष्ट जर माहित नसेल त्याला तर काय उपयोग आहे याच्या हुशारीचा? आबा, आणि आम्ही विश्रांती मागतच नव्हतो. आम्ही तयार होत काम करायला. उलट सर 18 तास म्हणतायत. अहो, आम्ही फॅक्टरीसाठी 24 तास काम करायला तयार होता, पण 8-8 तासाच्या 3 शिफ्ट मध्ये. हो, त्यांना कामगारांना पुरेशी विश्रांती पण मिळेल आणि आपलं टार्गेट पण पूर्ण होईल.
पण ते सुद्धा ऐकायला तयार नाही आहेत सर. दोन मोठी माणसं बोलतात, त्यांच्यामध्ये बोलणार तू? इतकी मोठी झालीस? वकील आहे ना ही. वकील? अगं असू नकोस, अर्धवट काय असे ना, पण वकील आहेस ती. हा मॅडम वकील नसेल, पण माणूस तरी आहे ना. आणि माणूस म्हणून माणसाला समजून घेण्यासाठी मालक, MD, वकील असण्याची गरज नसते. फक्त चांगला माणूस असावं लागतं. तुम्ही पण कामगारांची अवस्था बघताय ना. हो, तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी आहे म्हणून तुम्ही फॅक्टरीत डबा घेऊन आलात ना त्याच्यासाठी. हा, मग तसं आमचे पण घरचे आहेत, आमची पण काळजी करणारी माणसे. हो, जसं तुमच्या मुलाच्या पोटाला भूक लागते ना, तसं आमच्या पण पोटाला भूक लागतेच की. आणि मालकाच्या घरचे आल्यावरती ते केबिन मध्ये बसून डबा खातील, आणि आमच्या घरचे आल्यावर त्यांना गेटच्या बाहेर उभं करून त्यांचा अपमान करायचा. अहो, हा कुठला नाही. कारण तुमच्या प्रत्येक मिनिटाचा पैसा मोजतोय मी तुम्हाला. आणि जर मी तुम्हाला एवढे पैसे देतोय तर तेवढं काम मी तुमच्याकडून करून घेऊ शकतो. अहो सर, सगळंच पैशात नसतं मोजता येत. कधी कधी माणूस म्हणून पण विचार करता आला पाहिजे आपल्याला. बास झाला, बास झालं. जास्त अक्कल शिकवायची नाही. हे जे सगळं घडतंय ना, ह्याला खरं तर तूच जबाबदार आहेस. एक मिनिट, ह्यात राणीचा काय संबंध आहे? हे सगळं काही घडतंय ना ते तुमच्या मुलाच्या राक्षसी कायद्यामुळे. आणि काय चुकीचं बोलते हो? जे कायद्यात आहे तेच ती सांगतेय. आई, प्रत्येक गोष्ट जर आपण कायद्याने करत बसलो ना तर आपली काहीच ग्रोथ होणार नाही. आपल्याला जर प्रोग्रेस करायची असेल तर काही गोष्टी आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊन कराव्या लागतील आपल्याला. आणि काय, या कामगारांना खूप आपुलकी आहे ना आपल्याबद्दल, आबांबद्दल खूप रिस्पेक्ट आहे त्यांच्या मनात. मग काय फरक पडतो? त्यासाठी थोडं एक्स्ट्रा काम करावं लागलं तर काय फरक पडतोय? मालती, तुमच्या लेकाला सांगा आपुलकीने कामगार काम करतील हे, पण म्हणून 18 तास. आणि आपुलकीने कामगारांना विश्वासात घेऊन सांगितलं का शिफ्ट 18 तासांची आहे म्हणून? म्हणजे आपण आपुलकीने वागायचं नाही, पण समोरच्याकडनं आपुलकीची अपेक्षा करायची. कामगार माणसं आहेत, मशीन नाही. आणि माणसाकडे माणसासारखंच बघितलं पाहिजे. अरे ह्याला करायचंय 24 तास काम, करू दे की. पण ही सक्ती का? प्रत्येकाने 24 तासच काम केलं पाहिजे? कामगारांना कामाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्य आहे आणि याचं भान ठेवूनच नियम केले गेले पाहिजेत. नियम केले गेले पाहिजेत, कायदा नाही. कारण कायदा सरकार करतं. आपणच कामगारांची काळजी घेतली नाही तर कामगार आपल्याकरता काम करतीलच कशाला? आई, मग यांना पण सांग की माझ्याकडे वेळ नाहीये कामगारांची काळजी घ्यायला. आणि तुम्हाला सगळ्यांना शेवटचं सांगतोय मी, माझे नियम मान्य असतील तर इथे थांबायचं, नाही तर इथून चालता व्हायचं. पण ही तर हुकुमशाही झाली ना सर. आणि याच्या विरोधात आवाज उठवायचा आम्हाला कामगार म्हणून हक्क आहे आणि अधिकार सुद्धा. आणि आता आम्ही आमचे हक्क मिळवल्याशिवाय मागं हटणार नाही. पूर्ण करा, पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा.
फालतूपणा लावलायस ग तू? एकटी आंदोलन करणार आहेस? बघ जरा आजूबाजूला, एकही कामगार तुझ्या सोबत उभा नाहीये. नाही तर काय, एवढं पुढे पुढे करतेस ना तू. आला का एकतरी कामगार तुझ्या मदतीला धावून आला? तरीही सतत तोंडावर पडायची सवय जात नाही ना तुझी? वास करी नाटक. मला माहितीये ना, मुळात सगळ्यांचं लक्ष वेधून घेऊन मी कशी वेगळी एवढंच दाखवायचंय तुला. नाही मॅडम, चुकतंय तुमचं. मी मालकांचं लक्ष वेधून घेते, पण मी कशी वेगळी हे दाखवण्यासाठी नाही, तर आमच्यावरती किती अन्याय होतोय ना ते दाखवण्यासाठी. पण मॅडम, ही सगळी माझी माणसं आहेत. हे आता तुमच्या हुकुमशाहीला घाबरले असतील म्हणून पुढे नसतील येत. पण मला माहिती ते सगळे मनानं माझ्या पाठीशी आहेत. हो का? चल बघूयात कोण कोण आहे तुझ्यासोबत. खूप ॲटिट्यूड आहे ना तुला. चल एक लास्ट चान्स देतो तुला. इथला एक तरी जण तुझ्यासोबत उभा राहिला ना तर तुझी नोकरी वाचली समज. आणि असं जर नाही झालं तर मी स्वतः तुला इथून धक्के मारून बाहेर काढेन. पण कुठलं पण आंदोलन करताना युनियन लीडरची परमिशन घ्यायला लागती. इथं परमिशनच घेतलेली नाही. आणि जर इथे हिच्यासोबत कोणी उभं राहिलं तर गाठ माझ्याशी, लक्षात ठेवा. हिची तर नोकरी वाचेल पण तुमची जाईल. बोला, आहे कोणात हिम्मत? बघितलं, कोणीच नाही आलं. आबा, हे फार चुकीचं करताय तुम्ही. अहो, तुम्ही स्वतःच्याच मुलाच्या विरोधात जाताय. हे असं करून तुम्ही स्वतःच्या मुलाचा अपमान करताय, हे लक्षात का येत नाहीये तुमच्या? आई, यांना सांगा वेळेपणा बंद करायला. जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आई, याचा काही फायदा होणार नाहीये, सांग यांना. सर, हे आंदोलन फायद्यासाठी नाही, चुकीच्या कायद्यासाठी चाललंय. इथे फक्त माझा कायदा चालणार आणि तो आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही. सांगा तुमच्या एमडीना. आई, यांना सांग
कितीही दिवस कितीही वेळ इथे आंदोलन केलं ना तरी माझा निर्णय बदलणार नाही. सर आम्ही तुमचा निर्णय मागे घ्यायला सांगत नाहीये, फक्त तुमच्या नियमांमध्ये बदल करायला सांगतोय. दॅट इज इम्पॉसिबल. आम्ही इथून हलणार नाही. आई यांना सांग, कंपनीची अशी अडवणूक केलेली मी खपवून घेणार नाही. कंपनी कामगारांनी बनते. आणि त्यांचा विचार होणार नसेल तर ते काम करणार नाहीत. मग द्या सगळ्यांनी राजीनामे. मी नवीन कामगार भरती करेन. हा आडमुठेपणा आहे. आणि तुम्ही जो हट्ट करताय कंपनीच्या विरोधात तो योग्य वाटतोय तुम्हाला? सर तुम्हाला पण माहितीये कामगारांसाठी नोकरी किती गरजेची, आणि तसंही एका दिवसात तुम्ही दुसरे कामगार कुठून आणणार आहात? सर तुम्ही 18 तास म्हणताय ना, अहो मी 24 तास काम करायला तयार होत, पण 8 तासाच्या 3 शिफ्ट मध्ये. हो सर, याने कामगारांना पुरेशी विश्रांती पण मिळेल आणि तुमचं टार्गेट पण पूर्ण होईल. हे बघा, ह्या तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा आणि आम्ही आंदोलन मागं घेतो. ते शक्य नाहीये. मग आंदोलन पण मागं हटणार नाही. हे बघ सर, खरंच चांगला पर्याय हा. 24 तास काम करीन म्हणतंय. आपलं काम चालू राहील आणि पुढचे सगळे प्रोजेक्ट्स व्यवस्थित पूर्ण होतील. मला वाटतं यातच आपला फायदा आहे. इंद्रा, केटी बरोबर बोलतात. पूर्ण करा, पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा. हे बघा, आता प्रश्न फक्त कामगारांचा नाहीये, पण आता आबासाहेब त्यांच्या सोबत आणि आबासाहेबांच्या विरोधात जाणं हे कंपनीच्या फायद्याचं नाही. आबासाहेब महाडिक विरुद्ध इंद्रजित महाडिक या गोष्टीचा गैरफायदा घेणारे इथे खूप लोक आहेत. म्हणून म्हणते, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ना त्या आता मान्य कर. पण काकी, आपण जर का बॅकफुटला गेलो तर कामगार सोकावतील आणि याच्याने इंद्राची फॅक्टरीत काय किंमत राहील? विक्रांत, मी बोलतेय ना. आणि कधी कधी आपल्या फायद्यासाठी आपला इगो बाजूला ठेवणं यातच शहाणपण असतं. इंद्रा, तू आता उगाच ताणत बसू नकोस. पूर्ण करा, पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा. पूर्ण करा, पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा. ठीक आहे, मान्य आहेत मला तुमच्या मागण्या, पण एका अटीवर. यापुढे या फॅक्टरीत 3 शिफ्ट मध्ये काम होईल, पण शिफ्टचा टायमिंग आणि कुठली शिफ्ट कुठल्या कामगाराला अलॉट करायची आहे हा सगळा डिसिजन माझा असेल. हे जर तुम्हाला मान्य असेल तर आपण पुढे बोलूया. ठीक आहे सर, आम्हाला मान्य आहे. आमच्या राणीचा, आमच्या राणीचा, आबासाहेबांचा, आबासाहेबांचा.